हाय हॅलो नमस्कार. मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहेत. तर कसे आहेत तुम्ही? आशा करते की तुम्ही सगळे चांगले असाल आणि चांगलेच राहा. तर इथं मी आता तयार झालेली आहे. मी आणि माझी मोठी मुलगी. तर आम्ही जात आहोत थोडंसं बाहेर सेशनला. तर यांचं कंपनीचं कम्युनिटी सेंटर आहे महिलांसाठी. तर तिथेच आम्ही चाललेलो आहे. तर इथं कधीही ना मी जेव्हा गाडीवर जाते ना पहिलं म्हणजे नाही का मिरर व्यवस्थित आहेत का नाही ते चेक करत असते. तर त्यानंतर मग आम्ही इथे एका शॉपमध्ये आलो. थोडंसं सामान घ्यायचं होतं मला. तर थोडंसं लवकरच निघाले होते. तर इथं बघू शकता आम्ही आलेलं एका हॉटेलवरती होतं. तर सेशन करून आता आलेली आहे मी घरी. तर आत्ता आलेली आहे मी घरी. 1:30 वाजता गेलेले होते. तर आत्ता वाजलेत 5:30 ते 6 वाजलेले आहेत. तर सेशन होतं मोबाईल ॲडिक्शन अवेअरनेस वरती. म्हणजे खूप छान शिकण्यासारखं होतं. कसं आपला स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे, कसे आपण त्याच्या आहारी जातोय. लहान मुलांसाठी लहान नाही 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठीच होतं. त्यामुळं मी मोठ्या मुलीला घेऊन गेलेले होते कारण तिचंच वय बसत होतं. लहान मुलीचं वय बसत नव्हतं त्यामुळं तिला नव्हतं नेलं. मोठ्याच मुलीला घेऊन गेले होते. तर छान होतं. लेकरांनाही आपण किती सांगितलं तरी आपण तेवढं व्यवस्थितरित्या आपण नाही सांगू शकत. सेशन सांगण्यासाठी स्पेशल असे गेस्ट आले होते. सौरभ शिंदे असं त्यांचं नाव आहे. तर त्यांनी खूप छान सेशन घेतलं आणि त्यांनी चार्टही दिलेला आहे लेकरांसाठी की 28 दिवसात आपली सवय आपण कशी बदलू शकतो. नाही का थोडं थोडं करत पहिले 10 मिनटं, नंतर दुसऱ्या दिवशी 15 मिनिटं, नंतर 20 मिनिटं असं करत करत आपण 28 दिवसापर्यंत कुठलीही गोष्ट 28 दिवसापर्यंत जर करत राहिलो ना तर ती गोष्ट आपोआप आपल्या अंगवळणी पडते आणि आपल्याला ती सवय. आता जर आपल्याला लवकर उठायचं असेल आणि आपल्याला जर होत नसेल तर ती गोष्ट ना 28 दिवस म्हणजे नाही का प्रयत्न करायचा, 28 दिवस कंटिन्यू करायची. मग नंतर ती आपल्याला सवय लागून जाते आणि आपोआपच मग नंतर आपल्याला नाही एक वेळ ठरवली की 5 वाजता, 4 वाजता, 6 वाजता. तर त्यावेळेला नंतर आपल्याला अलाराम ही लावायची गरज पडत नाही. आपोआपच आपल्याला जाग येऊन जाते. तर असंच असतं. स्क्रीन टाईम कमी करू शकतो त्याविषयी. तर छान होतं. तर तिकडनं यायला तर मला खूप सकाळी थोडंसं सगळं आवरून मी गेलेले होते आणि आत्ता वाजलेलेत 6. तर आता आज मुलींचा क्लासही आहे. तर आत्ता पटकन मी काहीतरी त्यांना खायला करून देते आणि त्यानंतर मग लगेच क्लासला वगैरे सोडून येते. चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. तर मुलींना क्लासला सोडून आलेली आहे आणि आज करणार आहे मी कोबी मंचुरियन, व्हेज मंचुरियन. तर त्यासाठीच पानकोबी बारीक असा चिरून घेत आहे. तर बघू शकता. तर आल्यानंतर मी सगळ्यात अगोदर ड्रेस चेंज केला. तो ड्रेस नवीनही होता आणि दुपारपासून घातलेला होता. तर काम करते वेळेस ना असे नवीन ड्रेस घातले की कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळं मग मी ड्रेस चेंज केला आणि लगेच मग लागली आहे इथं कामाला. कारण पोरी यायच्या आत मला हे बनवून ठेवावं लागेल. मग आल्या की तेही खातील कारण कंटाळून जातात त्याही. त्यामुळं मग आलेले त्यांना खायला देता येईल त्यासाठी मग मी आले लगेच लागलेली आहे तयारीला. तर इथं बारीक असा कोबी चिरून घेत आहे. आणि मी सेशनला गेले होते ना तर तिथं शूट करायला अलाउड नव्हतं, व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. त्यामुळं मी जास्त काही घेतलं नाही. फक्त माझ्या फ्रेंडचा आणि माझा थोडासाच असा व्हिडिओ घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग डायरेक्ट मी आलेली आहे घरी. आणि येते वेळेस भाजी वगैरे घेऊन आले कारण भाजी पण सगळी संपलेली होती आणि मंचुरियनही करायचं होतं. त्यासाठी लागणारं सगळं सामानही येता येता घेऊन आले होते. यायला मला घरी 5:30 वाजले होते आणि आल्यानंतर मग थोडंसंही आज बसायला भेटलेलंच नाही खरं. आल्यानंतर त्यांना थोडंसं खायला करून दिलं आणि मीही चहा वगैरे करून पिला आणि त्यानंतर लगेच त्यांना सोडून आले. तर आता बघू शकता इथं कोबी माझी चिरून झाली आणि जे मंचुरियनसाठी लागणारं साहित्य ते मी एकत्र केले. तर सगळ्यात अगोदर मी इथं 1 चमचा लाल तिखट टाकते. मी इथं 2 चमचे घेतलं होतं वाटीत, त्यामुळं 1 चमचाच याच्यात टाकला आणि 1 चमचा मी साईडला ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आता 1 चमचा सोया सॉस टाकत आहे. तर थोडंसं जास्तही टाकलं तरी चालतं, पण एकदमही जास्त टाकायचं नाही कारण आपल्या नंतरही टाकणार आहोत आपण ग्रेव्हीमध्ये.
त्यानंतर चिली सॉस टाकलेला आहे मी 1 चमचा आणि थोडंसं वरती. तर हेही तुम्हाला कसं तिखट कमी जास्त जसं लागतं ना तसं तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर 2 चमचा टोमॅटो सॉस टाकलेला आहे. आणि त्यानंतर एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं मी वाटून घेतलेलं होतं, तर तेही इथं टाकून घेतलेलं आहे. तर त्यानंतर 1 वाटी कॉर्नफ्लॉवर आणि त्याच वाटीनं मी परत 1 वाटी मैदा टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे. आणि मीठ थोडंसं कमी झालं तरी चालते, कारण सोया सॉसमध्ये मीठ असतं, तर त्यामुळं थोडंसं कमी टाकायचं मीठ. आणि अगोदर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं असं हाताने दाबून दाबून चोळून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण अगोदरच जर पाणी घातलं ना तर खूप पातळ होतं हे पीठ, त्यामुळं अगोदर बघायचं की किती आपल्याला पाणी लागतं. त्यामुळं कोबी सगळं अगोदर पीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मग बघायचं की आपल्याला किती पाणी लागते, त्याप्रमाणे पाणी टाकून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. तर पाणी खरंच इथं जास्त लागत नाही, थोडंसंच पाणी लागते. 1 कप भरच लागलं असेल पाणी, छोटा जो कप असतो ना तर तेवढंच लागलेलं आहे. तर बघू शकता असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं माझं पीठ मळून झालेलं आहे आणि हे एक 10 मिनिट मी असंच ठेवणार आहे. आणि झालेले आहेत 10 मिनिट. तर बघू शकता आता बाहेरचे मंचुरियनला कलर खूप येतो, ह्या पिठाला पण कलर खूप येतो, कारण ते ना खायचा कलर टाकत असतात. त्यामुळं मी काही टाकणार नाही, ते शरीरासाठी सारखं खाणंही चांगलं नाही कलर. तर त्यामुळं आपण घरी केलेले असे दिसतात आणि बाहेरचे असतात ना एकदम रेड कलर, कारण ते कलर वापरतात त्यामुळं तो रेड कलर येत असतो. तर आता मी मंचुरियन तळून घेणार आहे. तर एक पद्धत मी आता दाखवली चमच्याच्या सहाय्याने, तर तसंही करून तुम्ही टाकू शकता. कारण कोणाकोणाला हात वगैरे भरवायला नको वाटतं, तर त्यांनी ही ट्रिक ट्राय करू शकता. चमच्याच्या सहाय्याने 2 चमचे घ्यायचे आणि मी आत्ता दाखवलं त्याप्रमाणे करून घ्यायचे. तर त्यानंतर मी जे सारखी करते ना ती ट्रिक तुम्हाला दाखवते आता. थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि हे घ्यायचं आणि गोल 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 करायचं हातानेच आणि टाकून द्यायचं. हे पटकनही होतं आणि सोपंही वाटतं. मी तर हे असंच टाकत असते दर वेळेला. तर बघू शकता इथं मी सगळे टाकून घेतलेले आहेत, म्हणजे थोडेसे टाकून घेतलेले आहेत, जितके आपले कढईमध्ये बसू शकतात तितके. तर इथं मस्तपैकी असे बारीक गॅसवर तळून घ्यायचे, जास्त मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर वरतून तळल्यासारखे वाटतात आणि मध्ये पूर्ण कच्चंच राहतं. त्यामुळं मग बारीक मीडियम गॅसवरती व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला इथं तिसरी एक पद्धत दाखवते, तसंच की तळहाताला पण पाणी लावायचं आणि आपल्या हातालाही पाणी लावायचं आहे. आणि पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि गोल गोल बॉल, जसं आपण गुलाबजामुन वगैरे कसं करतो ना तसं टाईप करायचं आणि मग तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे. तर इथं बघू शकता की तेही मी तळतायत तोपर्यंत इथं कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं 2 चमचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे आपल्याला नंतर ग्रेव्हीसाठी लागणार आहे. तर मी ते करते वेळेस व्हिडिओ मला वाटलं की ऑन होता, पण ऑन नव्हता, ऑन केला असं मला वाटलं, तर ते राहून गेलं. तर इथं बघू शकता की सगळे मंचुरियन आता माझे झालेले आहेत. असे व्यवस्थित असे तळून घ्यायचे बारीक गॅसवरती. आणि असेच जरी खाल्लात ना तर खूप छान लागतात. ग्रेव्हीच्या आधी हे असेच तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतात मंचुरियन. भजे खाल्ल्यासारखं, भजे पण नाही, असं क्रिस्पी असं मस्त लागतात. तर मी कढईमधलं सगळं म्हणजे नाही का थोडंसं कढईमध्ये तेल ठेवणार आहे आणि बाकीचं सगळं काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर एक 7 ते 8 पाकळ्या मी लसणाच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये कट करूनच टाकायचं, वाटून टाकायचं नाही, कटच करून टाकायचं, म्हणजे ते छान लागतात. तर थोडे ते टाकलेले आहेत आणि थोडंसं मी त्याचा कलर चेंज होऊ दिलेला आहे. आणि त्यानंतर लगेच मग इथं मी 2 कांदे घेतले होते लांबके चिरून आणि तेही टाकले. त्यानंतर 2 शिमला मिरची घेतले होते, तेही लांबके असे कट केले होते. तर ते मोठ्या गॅसवर 1-2 सेकंद परतून घ्यायचं आहे, जास्त लाल होऊ द्यायचं नाही. थोडंसंच परतलं की ते त्यामध्ये 1 चमचा रेड चिली पावडर टाकायची. त्यानंतर 1 चमचा सॉस टाकायचा आहे. त्यानंतर 1 चमचा किंवा 2 चमचे टोमॅटो केचपही टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर 1 ते 2 चमचा सोया सॉस टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला कसं आवडतं तसं टाकू शकता.
कमी जास्तही करू शकता, थोड्या प्रमाणात, जास्तही नाही. आणि व्यवस्थित असं ते परतून घेतलं आहे मी, मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून ठेवलं होतं ना ते सगळं टाकून घ्यायचं आणि पटकन कॉर्नफ्लॉवरचं पाणी टाकल्यानंतर ना पटपट असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ते चिटकू शकतं खालीच नाही का, घट्ट होऊन बसतं. तर त्यामुळं आणि नंतर मी 1 वाटी पाणी टाकले, कारण हे थोडंसं पातळच करायचं, लगेच घट्ट होतं. आणि आपण मंचुरियन टाकलं ना तर ते घट्ट होऊन जातं. त्यामुळे थोडंसं 1 वाटी मी आणखीन पाणी टाकले आणि त्याला 2 ते 3 मिनिट चांगलं शिजवून घेतलं आहे. आणि त्यानंतर सगळे मंचुरियन इथे टाकून घेतलं. तर त्यानंतर मंचुरियन टाकून घ्यायचं आहे आणि थोडेसे मंचुरियन मी ठेवलेले आहेत, कारण असेच खायलाही खूप छान लागतात, मुलींनाही आवडतात. त्यामुळे मी थोडेसे ठेवलेले आहेत आणि बाकीचे ग्रेव्हीमध्ये टाकलेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं जो कोबी होता ना, पानकोबी, तोही टाकू शकतो लांबका लांबका चिरून, जेव्हा कांदा वगैरे टाकतो ना आपण त्यावेळेस. पण मी काय केलं, लक्षातच राहिलं नाही माझ्या आणि मी सगळ्यात चिरून मंचुरियनच बनवले त्याचे, त्यामुळे माझ्याकडनं काय नव्हतं. आणि याच्यामध्ये कांद्याची पातही टाकतात चिरून, तर तीही माझ्याकडे नव्हती, त्यामुळे नाही टाकली. तर इथं मंचुरियन झालेत आणि त्यानंतर मी लगेच मुलींनाही घेऊन आलेले आहे आणि लगेच बघू शकता त्यांना खायलाही दिले. तर एकदम टेस्टी मस्त अशी मंचुरियन झाले होते. तर तुम्हीही करू शकता. अगदी एक अर्धा तासात तरी होतात. फास्ट जर केलं ना एकामागे एक तर अर्ध्या तासात होतात, जास्तीत जास्त पाऊण तास लागतात. तर इथं बघू शकता आमचं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि त्यानंतर मग करायला एवढंसंच दिसतं खरं, पण त्याच्या मागे भांडे किती पडतात बघू शकता. कारण दुपारपासूनचेही भांडे होते माझे, कारण तिकडं जायचं होतं, त्यामुळे मी तशीच ठेवून गेले होते दुपारी जेवलेले. आणि त्यानंतर मग मुलीचा टिफिन वगैरे आणि आत्ता मंचुरियन वगैरे केलेलं सगळं होते भांडे. तर अगोदर सगळ्यात आधी भांडे व्यवस्थित घासून घेतले आणि त्यानंतर मग बेसिन वगैरे पण घासून घेतला, कारण रात्री हे जर आपण करून ठेवलो ना तर सकाळी मग आपल्याला लोड येत नाही, की सगळं नाही का करत बसावं लागत नाही. त्यामुळं मी शक्यतो रात्री ना भांडे घासूनच झोपते. कधीच असं कधीतरी होतं माझं की मी भांडे ठेवून झोपले असं, नाहीतर थोडेसे असतील तरच, तेही जास्त तर असले तर कधी मी ठेवतच नाही. तर इथं बघू शकता माझं झालेलं आहे, भांडे वगैरे घासून किचन क्लीन करून झाले. आणि त्यानंतर मी भाजी घेऊन आली होती, तुम्हाला सांगितले भाजी म्हणजे निवडायची, फक्त कोथिंबीरच होती, पालेभाज्या काय मी आणले नव्हते. तर कोथिंबीर निवडायची होती मला आणि फ्लावरही नीट करायचा होता. तर ते 2च मी आता इथं करून घेणार आहे. तर सगळ्यात आधी मी कोथिंबीर नीट करणार आहे. तर त्यासाठी एका डब्यामध्ये अशीच कोथिंबीर डब्यामध्ये ठेवली ना तर त्याला पाणी सुटतं आणि सगळी कोथिंबीर सडून जाते, टिकतच नाही खूप दिवस. तर त्यामुळं काय करायचं, टिश्यू पेपर घ्यायचा आणि डब्यामध्ये खाली एक टिश्यू पेपर टाकायचा आणि कोथिंबीर आपण ठेवलो ना त्याच्यावरती एक टिश्यू पेपर ठेवायचा. आणि कितीही दिवस, माझी तर 15-15 दिवस कोथिंबीर अशीच हिरवीगार अशी राहते, खराब अजिबात होत नाही. पहिली काय व्हायची माझ्या नाही का, मला पण माहिती नव्हतं, मी अशीच ठेवायची नाही का, ज्या याच्यामध्ये आणले कॅरीबॅगमध्येच ठेवायचे, कधी डब्यामध्ये अशीच ठेवायचे. 2-3 वेळा म्हणजे नाही का असं बघितलं, पण सगळी कोथिंबीर ना 2 ते 3 दिवसात पूर्ण सडून जायची फ्रीजमध्ये ठेवलं तरीही. पण नंतर मी हे असंच मलाही एका मैत्रिणीने सांगितलं होतं, तर टिश्यू पेपर ठेवायचं. तर आता मी तसेच करते. टिश्यू पेपर ठेवलं की 15 दिवस तरी राहते, म्हणजे तेवढे तर आपल्याकडे संपूर्ण जाते 8 दिवसात. पण कधी कधी काय होतं, राहते पण नाही का जास्त दिवस. मोठी पेंडी वगैरे असतील तर जास्त कोथिंबीर निघते, तर त्यावेळेस राहते. आणि कोथिंबीर झाल्यानंतर मी फ्लावरही कट करून घेतलेला आहे, कारण उद्यासाठी मला लागणार होता फ्लावर. तर त्यासाठी फ्लावरही करून ठेवला आहे. आणि त्यानंतर मी आता लसूणही थोडासा सोलून ठेवते, कारण सकाळीही मग गडबड नको व्हायला, कारण उद्या आहे रविवार. तर त्यासाठी मग पावभाजी करणार आहे मी, तर त्याच्यासाठीच मी अगोदर थोडीशी आपण तयारी करून ठेवलं की मग लवकर लवकर होतं. त्यामुळं मग माझी आता इथं भाजी ही झालेली आहे करून. आणि त्यानंतर आता मी लगेच झाडून वगैरे, असं दिसत नाही कचरा तुम्हाला, पण थोडीशी माती वगैरे पडलेली होती, तर तेच मी आता झाडून घेते. चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.